मित्रांनो, तुम्ही लॅपटॉप वापरता का? आणि जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तुम्हाला एक प्रॉब्लेम नक्कीच येत असणार, तो म्हणजे लॅपटॉप गरम होण्याचा. आणि जास्त करून जर तुम्ही गेमिंग करत असाल किंवा तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येतोच. आणि सर्वात जास्त प्रॉब्लेम तो कधी येतो? उन्हाळ्यामध्ये येतो. उन्हाळ्यामध्ये मग काही काही लोक तर असं करतात की कापड ओलं करायचं आणि लॅपटॉप पुसून काढायचा. पण एवढी झंझट करायची आता तुम्हाला काहीच गरज नाही, कारण की त्यासाठी आज मी एक गॅजेट मागवलेलं आहे. जो गॅजेट आपल्या सर्वांना म्हणजे जगामध्ये सर्वांनाच तो उपयोगी पडणार आहे आणि तुमचा लॅपटॉप सुद्धा एकदम बर्फासारखा थंड राहणार आहे. तर हे आहे ते गॅजेट. याला आता आपण ओपन करूया. ओपन करून मी तुम्हाला दाखवतो की हा वर्क कसा करणार आहे. मित्रांनो, हे आहे झेब्रॉनिक्स कंपनीचं लॅपटॉप कूलिंग पॅड आणि याचा मॉडेल नंबर आहे ZEB NC6500D. कंपनीने आपल्याला दिलेला आहे. हे USB चार्जर आहे. त्यानंतर हे आहे मोबाईल अडकवण्यासाठी आणि त्यानंतर हे आहे लॅपटॉप होल्डिंग पॅड. तर मित्रांनो, आपण बघूया की यामध्ये आणखीन आपल्याला काय काय फीचर दिलेले आहेत. ह्या लॅपटॉप कूलिंग पॅडच्या खाली आपल्याला 6 फॅन दिसत आहेत. तर आता आपण डायरेक्ट आपल्या लॅपटॉपलाच कनेक्ट करून बघूया. तर हा आहे आपला लॅपटॉप जो काम करताना सारखा गरम होतो आणि जास्त काही अवघड नाहीये. फक्त या कूलिंग पॅडवर आपण लॅपटॉप ठेवायचा आहे आणि लॅपटॉप ठेवल्यानंतर त्याला आपण थोडंसं ओपन करूया आणि ओपन करून कंपनीने ही पिन दिलेली आहे USB पिन. ही USB पिन एक आपल्या कूलिंग पॅडला लावायची आहे आणि दुसरी आपली जी पिन आहे ती आपण लावायची आपल्या लॅपटॉपला. पिन कनेक्ट केल्याच लगेच एका मायक्रो सेकंदामध्ये याचे जे फॅन आहेत ते फॅन आपले सर्व सुरू झालेले आहेत आणि बाजूला कलरफुल लाईट सुद्धा आहे. त्यानंतर लॅपटॉप आपला घसरू नये त्यासाठी आपल्याला कंपनीने हे एक होल्डर पण दिलेला आहे, म्हणजे अत्यंत बारकाईने कंपनीने आपली काळजी घेतलेली आहे. त्यानंतर हा आहे मोबाईल होल्डर. आता हा मोबाईल होल्डर जर आपण अशा पद्धतीने ठेवला तर हा खाली पडतोय, पण काळजी करू नका, याचं सुद्धा कंपनीने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. तर बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो. इथे एक बटन आहे. हा बटन काय काम करतो तर हा बटन खालचे जे फॅन आहेत हे फॅन आपले फॅनचं स्पीड ते कमी जास्त करतो. आता इथून आपण काय करूया, याला ओपन करूया. हे बघा, हे अशा पद्धतीने ओपन होतं. ओपन झाल्यानंतर आपण काय करायचंय, हा जो होल्डर आहे हा होल्डर इथे अटॅच करायचा आहे. आणि जर आपल्याला अशा पद्धतीने जर काम करायचं असेल किंवा की लॅपटॉप आपला असा वर राहिला पाहिजे, स्क्रीनवर ते राहिले पाहिजे, फ्लॅट सरफेसला न राहता अशा पद्धतीने जर ठेवायचे असेल तर इथे 5 प्रकारचे स्टेप दिलेले आहेत. ही स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, ही 3, ही 4 आणि ही 5. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लॅपटॉपवर काम करू शकता आणि तुमचा जो मोबाईल आहे हा मोबाईल तुम्ही इथे ठेवू शकता. मला तर वाटतं हा सर्वात जास्त याचा जो वापर आहे हा असा जो सेटअप आहे हा जास्तीत जास्त सेटअप जे ट्रेडर लोक आहेत ना यांचा सेटअप तुम्ही बघितला असेल की बाजूला ते प्रॉफिट वगैरे बघतात, इथे चार्ट वगैरे ओपन करतात आणि त्यांचं कामकाज सुरू होतं. तर बघा, इथे त्यानंतर एक आपल्याला फिंगरप्रिंटचं एक बटन दिलेलं आहे. याच्यावर जेव्हा आपण टच करतोय तर लॅपटॉपच्या बाजूचे जे लाईट आहेत हे लाईट चेंज होत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हे गॅजेट? जर तुम्हाला हवा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि असेच नवनवीन युनिक गॅजेट जे घरामध्ये सुद्धा तुम्हाला वापरता येणार आहेत, महिलांना सुद्धा वापरता येणार आहेत, असे ट्रस्टेड गॅजेट मी तुम्हाला दाखवणार आहे की जे ट्रस्टेडच येणार आहेत, फॉल्टी नसणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला एक माझं काम करायचं आहे. काम काय जास्त अवघड नाही, फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला हे कसं वाटलं ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा मला.